नमस्कार मित्रांनो, रेबल स्टार फार्ममध्ये तुमचं स्वागत आहे। बघा ही शेळी तिचं 4.5 महिन्याचा बोकड, हा 4.5 महिन्याचा बोकड बघू शकता तुम्ही। ही शेळी आहे आणि तिचा बोकड। ही शेळी दोन्ही शेळ्या अडीच महिन्याच्या गाभण आहेत सध्या। आणि ही तिची पाठ तुम्ही बघू शकता, तुम्हाला तर माहितीच आहे पाठ आहे। तर 5 महिन्याची तर सरळ पाठ असेल, 5-5.5 महिन्याची। आणि हा 4.5 महिन्याचा बोकड आहे। म्हणजे बघा 5 मार्चला पूर्ण 5 महिने कंप्लीट होतात ह्या बोकडाला। आणि ही तिची शेळी। तर मी माझ्या फार्मवरती हे असं संगोपन बघा किती जबरदस्त वाटते। तुम्हाला व्हिडिओमध्ये कसं दिसते माहिती नाही, पण मला तरी बघितल्यानंतर कुठंतरी मी जे प्रयत्न करतो, मी ज्या पद्धतीनं संगोपन करतो शेळीपालनाचं, किंवा मी ज्या पद्धतीनं फिरस्ती शेळ्या आणून माझ्या फार्ममध्ये बंदिस्त केल्यात, मला तर पर्सनली चांगला रिझल्ट भेटलेला। आणि कुठंतरी मी शेळीपालनामध्ये माझं भविष्य घडवू शकतो, किंवा भविष्यामध्ये मी बिझनेस म्हणून चांगला पैसा मिळवू शकतो असं मला तरी वाटतंय। कारण मी जे संगोपन करतोय ते तर तुम्ही व्हिडिओमध्ये, आता मागचे व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। त्याच्यानं काय होते, मागचे पुढचे व्हिडिओ तुम्हाला सर्व भेटून जातील। आणि मी माझ्या फार्मवरती संगोपन कसं करतोय शेळ्यांचं हे पण तुम्हाला समजून जाईल। आणि महत्त्वाचं म्हणजे एखाद्या बोर्डावरती मी मुद्देसूद गोष्टी तुम्हाला पूर्ण शेळीचं पूर्ण एका वेताचं चक्र। कारण बरेच जण म्हणतात की शेळीचं म्हणजे ज्यावेळी शेळी पिल्ले देते त्यापासूनचं पूर्ण पिल्लांचं संगोपन सांगा, किंवा शेळीची पिल्ले जन्मल्यापासून ते विक्रीपर्यंत संगोपन सांगा। तर मला काय वाटतंय, ज्या वेळेस लागवडीच्या बोकडापासून ते विक्रीपर्यंतचं संगोपन हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। अर्धवट माहिती थोडंसं मला चुकीचं वाटतंय ते। कारण समजा शेळीला जर गाभण काळामध्ये किंवा लागवडीचा बोकड व्यवस्थित नसला, किंवा खुराक मल्टीव्हिटॅमिन वगैरे व्यवस्थित नसेल, हिची पिल्ले जर लहान असतील, जर लहान राशी जर हिने जर पिल्ले दिली, तर मला काय म्हणायचं आहे की पुढं जर तुम्ही जर 4-5 महिन्याचा जरी बोकड तयार जरी करायचा असला तर तुमचा बोकड असा होत नाही, ह्या बोकडासारखा होत नाही। तर मला हेच म्हणायचं आहे। मग चांगलं संगोपन करण्यासाठी आपल्या शेळ्यांना लागवडीच्या बोकडापासून ते पूर्ण विक्रीपर्यंतचं माहिती घेणं आणि चांगलं नॉलेज हे करणं गरजेचं आहे। तर मला दाखवायचं वाटलं आजच्या व्हिडिओमध्ये। कारण बघा आता सध्या ना फक्त तुरीचं गोळी 4G बुलेट नेपियर। आता आपलं मेथी घास पण आता संपलेला 4-5 दिवस झालं, आता आणि 10-15 दिवसात येईल मेथी घास। आता 10 दिवस झालं चालू आहे मेथी घासची वाढ, जबरदस्त पाणी वगैरे चालू आहे, एक तर उन्हाळा दिवस। तर ठीक आहे, तुम्ही हा बोकड बघा, हा मोठा बोकड, हा पांढरकानी बोकड। तर बघा आता ह्या बोकडापेक्षा हा जो बोकड आहे ना मोठा, तर ह्याच्यापेक्षा पांढऱ्या कानाच्या बोकडापेक्षा 2 महिन्यानं मोठा आहे। तरी पण पांढऱ्या कानाचा बोकड चांगला आहे का? कारण ज्यावेळेस मी आता कसं आहे, गाभण शेळ्या आपण डायरेक्ट आणल्या होत्या, मग आता कोणता बोकड क्रॉस झालेला आहे ते तर आपल्याला माहिती नसते। तरीही पण चांगली झालेली आहेत बोकडं। कारण संगोपनावरती जर तुमचं संगोपन जर चुकलं, किंवा जर शेळी जर पिलाला जर दूध पाजवत नसली, तर काही जर प्रॉब्लेम होत असले, तर मग असे बोकड तयार होतात फार्मवरती। हे आता हा जो बोकड आहे, हा बोकड आता त्या पाठ म्हणजे 5 महिन्याचा आहे, पण हा तितका म्हणजे ऍक्टिव्ह किंवा असं बघितल्यानंतर चमक वगैरे त्याच्या अंगावरची कांती नाही। आणि ह्या 2 पाठी, त्या पाठीमधले तरी एक पाठ आहे कन्फर्म गाभण, दुसरी पाठ आता बघावं का होते, म्हणजे कळलं 1-2 महिन्यानंतर। ज्यावेळेस जर ओवा केली ठीक, नाही तर नंतर लागवड करायला येते। ह्या शेळ्यांसोबत डायरेक्ट लागवड होणार त्या शेळी त्या पाठींची। तर ह्यावेळेस होंडा बोकड लागवड केलेला होता आपण, शॉर्ट्समध्ये व्हिडिओ अपलोड केलेला आहे होंडा बोकडाचा। तर ते तुम्ही बघा की लागवडीचा बोकड नक्की असायला कसा पाहिजे हे पण महत्त्वाचं आहे। तर ह्या सर्व मुद्देसूद गोष्टी आपण फळ्यावरती, एखाद्या बोर्डावरती पूर्ण शेळीपालनाचं संपूर्ण शेळीपालन एका बोर्डावरती, एका फळ्यावरती सांगणार आहोत। त्याच्यामुळं सांगण्याची एवढीच इच्छा आहे की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। कारण तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळं मला तर म्हणजे मला कुठंतरी जास्तीत जास्त व्हिडिओ बनवण्याची, माहिती देण्याची पण थोडीशी प्रेरणा भेटत असते। तर मला एवढंच सांगायचं होतं। तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।